हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवस व्हिडिओ शूट करायला वेळ मिळाला नाही. आता रुद्र आणि मी थोडे दिवस एकटेच आहोत. त्याची आजी गावाला गेलेली आहे. आमचं आता भरपूर उशीर झालाय, 12:30 झाले तरी आमचा फक्त नाश्ताच झालेला आहे. तर स्वयंपाक करायला घ्यायचा आहे. रुद्र सोबत करायचं म्हटलं त्याला पाठीमागे येत राहतो, पाय पकडत राहतो. त्याच्यामुळे सगळं त्याच्या कलेने हळूहळू चाललंय. तर आता मी स्वयंपाक करायला घेते. लाल भोपळा होता, आम्ही त्याला डांगर भोपळा म्हणतो. तर त्याचं पराठ्यासारखं करणार आहे, कारण की भाजी पण त्याची काही खाऊ वाटत नाही. आणि केलं तर शक्यतो फक्त सांबारमध्येच त्याला आपण टाकतो. आणि बराच आहे तो, जास्त दिवस झालेत गावाला गेलेलो मध्ये, तर भाजी तशीच राहिलेली आहे. तर त्याचं मी आता पराठ्यासारखं करणार आहे. आधी फक्त म्हणजे आपण जसं त्याचे पुऱ्या करतो, त्याचे गोड पुऱ्या करतो, त्यावेळेस काय करतो, त्याला आपण वाफवून घेतो. तर त्याच्याऐवजी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं टाकून भाजी करून घेणार आहे. आणि नंतर ते कणिक त्याच्यामध्ये मळून घेणार, म्हणजे असं सेपरेट असं स्टफिंग करून असं नाही करणार. तर चला मग स्वयंपाक करायला घ्यायला लागेल. ह्याचं चाललंय खेळणं. आता मी स्वयंपाक करायला घेतलं की मग माझ्या पाठीमागे येत राहील. बाल्कनीमध्ये खालीवर उतरणं चालू आहे. काय बोलतोयस तू? दिगंबरा बोल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे रुद्रचं दिगंबरा दिगंबरा आहे. भोपळ्याची भाजी करणार आहे आणि मग त्याचं जे शिजवून झाल्यानंतर मग कणिक त्याच्यामध्ये मिळणार आहे. मग त्याने पटापट सॉफ्ट होतात. रुद्र आलेला आहे किचन मध्ये, त्याचं चालू आहे, खाली खेळतोय. किचन मध्ये पण आवरायचं राहिलंय. गावावरून आल्यानंतर सगळं मांडण्या जे आहेत तर त्या सगळ्या अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. त्याच्यात व्यवस्थित सामान लावून ठेवलं. रुद्रमुळे काही गोष्टी करायला थोडासा उशीर होतो, पण ठीक आहे. काय घेतलं रुद्र? आता तो तोंडात काही पण उचलून खायला लागलं, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं. काही काल पण त्याने एक बटन घेतलं, ते चावत होता आणि नंतर रडायला लागलं ते काढलं तर, त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष देत राहायला लागतं. ते खायचं का नाही खायचं ते रुद्र आजूबाजूला आहे तर मला मिक्सर पण लावता येणार नाही. तर मिक्सरला घाबरतो, त्यामुळे मी खलबत्त्यातच ठेचणार आहे आता लसूण आणि मिरची. लसूण आणलाय, तो इकडे तिकडे गेला आता, कारण की त्याची पिशवीतून मी त्याला अजून काढून ठेवला नाही आणि रुद्र त्याच्यासोबत खेळत होता. काय देऊ आता तुला? रुद्रला सुद्धा गोडपेक्षा गोड एवढं आवडत नाही, त्याला पण थोडंसं चटपटी तिखट असंच वस्तू आवडतात. तर त्याला फारसं तिखट काही देत नाही आम्ही. पण आमचं पण तिखट त्याच्यामुळे काय झालेलं कमी झाले खाण्याचं. मला दिसत असेल आता मांडणीमध्ये कसं सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. गावावरून आल्यानंतर मला काही सुचतच नव्हतं. म्हणजे रुद्रला सांभाळून करायचं म्हटलं तर काय होतं की तो सारखा मला कडेवर घ्यायला लावतो. आणि मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास असल्यामुळे काय होतं की सतत त्याला कडेवर घेतल्यामुळे मुंग्या येतात. त्यामुळे मी हे सगळं केलंच नाही, कामं सगळी पेंडिंग ठेवली. जशी जमेल तशी करूया. बेसिक कामं जी आहेत ती तर करावीच लागतात, त्यामुळे ती पहिले करणं आवश्यक आहे. त्यामुळे मी हे बाकी सगळं केलं नाहीये. अजून मला मॅथ्सचे क्वेश्चन पेपर पण काढायचे, त्यामुळं ते एकच झालं की मग मी ही कामं करायला गेली. मला कपाट पण अजून लावून घ्यायचं आहे. सगळं माझे कपडे सगळे मेस्टअप झालेले. कपाट किती वेळा ऑर्गनाईज केलं तरी काय होतं की त्याच्यात आपण सातत्याने कपडे घेतो ठेवतो आणि माझं बऱ्याचदा गडबडीतच होत असतं.
रुद्र झाल्यापासून गडबड तर माझी अजूनही वाढली, त्यामुळे मग ते सगळं वेस्ट होऊन जातं. ठराविक काळाने मला ते पुन्हा पुन्हा लावावंच लागतं. आणि आता हे मांडणीचंही तसंच झालंय की रुद्राकडे लक्ष देता देता मग वेळेवरती सुद्धा जागेवरती वस्तू ठेवल्या जात नाही असं होतं. आता ह्याच्यामध्ये त्यांनी अद्रक पण घेतलेलं, पण आता माझ्याकडे नाही, मग मी फक्त लसूण आणि मिरचीच घेणार आहे. काय कामं चालू आहेत. काय करायचंय, असं ठेवायचंय, असं ठेवायचं, असं ठेवायचं मी. त्याचं सतत असंच काय ना काही चालू आहे. चल कडेवर आपण लसूण ठेचून काढू. चल भोपळा देऊ तुला ना. मला ह्या हाताने झोपत नाही, माझी बरीचशी कामं मी डाव्या हातानेच होतात. घर घर घे घे, खायचा नाही तो, खायचा तुला कच्चा. खाली एवढं सामान टाकले झाले, मला चालायला प्लेट ते घेतले. तिखट येते, ठसका येणार. आता त्याच्यामध्ये थोडे जिरेच टाकते. आता मोहरी नाही टाकत, मोहरी मोठ्या साईजची ती पराठे करताना फुटू शकते. ना मोहरीची दाणे तुला हातात कधी पकडता येणार आहे? पडले खाली तुझ्या टप्पी ह्याच्यात जे चमच्यात. हा बघ, ह्या चमच्यात दाणे दिलेत. हे बघ, तू भाजी करतो का? बघा इथे कसं त्याने सगळं सांडवून ठेवलेलं आहे. झालं का खेळून मोहरी सोबत? संपली, आता संपली. त्यानंतर रुद्र झोपल्यानंतर मी कणिक मळायला घेतली. त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकला आणि ते भोपळा जो आहे तो व्यवस्थित स्मॅश झाला नव्हता, म्हणून मी ग्राइंड केलं त्याला आणि व्यवस्थित कणिक मळून घेतली. चांगली कणिक मळून घेतल्यानंतर ते लाटून घेतल्या. त्याला आपण तूप लावलं तर खूप छान लागतात ते. तुम्ही दह्यासोबत किंवा कुठल्या दुसऱ्या चटणीसोबत त्याला खाऊ शकता. ऑलरेडी हे तिखटच असतात ना. तर आज गणपती विसर्जन आहे इथल्या सोसायटीतल्या. तर रुद्र मी तिकडे घेऊन जाणार आहे, कारण की त्याला खूप आवडतात गणपतीचे व्हिडिओ. तो पाहत राहतोच. मोबाईल त्याला इतर गोष्टींसाठी दाखवत नाही, पण गणपतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तो सतत मागत राहतो. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.